बघा आपण जी समरूपता वर्ग समीकरण या प्रकरणाची जी आपण टेस्ट सोडून घेतलेली आहे कालच्या भागामध्ये, ती आपल्याला टेस्ट बघायची आहे. टेस्ट तुम्ही आपल्या स्क्रीनवरती दिलेली आहे बघा, त्याच्यावरती दिलेली प्रश्नपत्रिका ती आपण सोडून घेऊ आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा. दिलेला पहिला प्रश्न काय, प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला बघता येईल की पहिल्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला की x वर्ग अधिक, आपल्याला फक्त वर्ग समीकरण कोणतं हे पर्यायामधून निवडायचं आहे. दिलेल्या पर्यायाचं जर आपण पाहिलं तर पहिला पर्याय सोडून द्या, बाकीचे पर्याय बघा की x वर्ग बरोबर 4x दिलेलं आहे. वर्ग समीकरण कोणतं नाही आपल्याला असं ओळखायचं आहे. दुसरं वर्ग समीकरण आहे. तिसरा पर्याय म्हणजे सी पर्याय 5x वर्ग बरोबर 90 वर्ग समीकरण आहे. त्याच्यानंतर जर आपण तिसरं पाहिलं डी पर्याय जर बघितलं, त्याच्यामध्ये सुद्धा जर त्याची सामान्यमध्ये मांडणी केली तर काय येतील, वर्ग समीकरण आहे असं तयार होईल. पण जर आपण पहिलं वर्ग समीकरण किंवा पहिला पर्याय जर बघितला तर हे वर्ग समीकरण येणार नाही. याच्यामध्ये याचा अर्थ काय होतो की डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही ठिकाणी x वर्ग आहेत की नाही. तुम्ही म्हणता मग चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा दिलेलं आहे, पण चौथ्या पर्यायामध्ये दोघांचे चिन्ह मात्र विरोधी देणारे दिलेले आहेत, त्यामुळे ते कॅन्सल होत नसतात. कळलं. इथं दोघांचे चिन्ह समान म्हणून ते कॅन्सल होतील, म्हणजे राहतील 4x बरोबर 11. 4x बरोबर 11 हे वर्ग समीकरण आहे का नाही, आहे का नाही. म्हणजे तुमचा पर्याय बरोबर कोणता येणार, मग ये, फक्त पर्याय ये लिहून टाकायचं, उत्तर त्याचं पूर्ण उत्तर लिहित बसायचं नाही. दुसरा प्रश्न दिलेला आपल्याला की ज्या वर्ग समीकरणाची मुळे 3 आणि 5 आहे असं वर्ग समीकरण तयार करा. मग इथं आपण समजा त्याचा एक मूळ घ्यायचा अल्फा बरोबर किती 3, बीटा बरोबर घ्यायचा 5. आता आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला की x वर्ग अधिक अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा हे त्याचं सामान्य रूप घेतो आपण. ज्या वर्ग समीकरणाची मूळ आपल्याला माहीत असतात ते. मग इथले आपण x वर्ग अधिक अल्फा अधिक बीटा म्हणजे काय 3 अधिक 5 किती येतील 8x अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे काय 3 गुणिले 5, 3 5 15. बघा बरं असं पर्याय असणार उत्तर कोणतं आहे आपलं, पर्याय क्रमांक बी, करेक्ट. मग हे उत्तर तुम्ही त्याचं लिहून टाकायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील ब प्रश्न बघा, आपल्याला काय दिलेलं आहे की हे वर्ग समीकरण आहे की नाही, कोणतं x वर्ग वजा 7x बरोबर 13x हे वर्ग समीकरण आहे की नाही ठरवा. आपण या वर्ग समीकरणाची सामान्य रूपामध्ये मांडणी करू. हे वजा 7x जशास तसे लिहू आपण, इकडचे 13 प्लस आहेत ते मायनस करू इकडं आणून, बरोबर राहतील 0. 3x वर्ग दोघांची बेरीज येईल वजा 20x आधी पुढं काहीच नाही म्हणजे आपण 0 लिहू शकतो, बरोबर आहे 0. हे वर्ग समीकरण आहे की नाही, आहे ते. त्यानंतर आपल्याला दिलेल्या थीटाची किंमत दिलेली आहे -54 वजा 54 जर असेल तर त्या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप लिहायचे आहे आपल्याला. काय लिहायचं आहे, स्वरूप, नेचर ऑफ रूट्स. सेमीवाले लक्षात ठेवा की मुळाचं स्वरूप लिहित असताना आपल्याला माहिती आहे की डेल्टाची किंमत जर 0 असेल तर त्या समीकरणाचे मुळे रूट्स कसे असतात, युकल, रिअल आणि इक्वल असतात. वास्तव आणि समान संख्या समान असतात. कळलं, समान आणि वास्तव संख्या असतात. जर 0 असेल तर, जर त्याचे मुळाचे स्वरूप 0पेक्षा मोठा असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल, धनसंख्या असेल तर ते असमान वास्तव असतात. कळलं. आणि जर ते 0पेक्षा लहान म्हणजेच काय असतील, मायनस असतील तर त्याचे नॉट रिअल नंबर म्हणजे वास्तव संख्या नाही, आपण असं लिहित असतो. मग याचा दिलेलं किंमत किती आहे -54 आहे. त्या थीटाची किंमत किती आहे, डेल्टाची किंमत म्हणजे मुळांचे स्वरूप, याची विवेचकाची किंमत किती आहे वजा 54, म्हणजे याचं मुळाचं स्वरूप काय येईल मग वास्तव संख्या नाही, नॉट रिअल नंबर. ओके, हा झाला तुमचा पहिला प्रश्न. आता आपल्याला दिलेला प्रश्न असा आहे की एक वर्ग समीकरण दिलेलं आहे. वर्ग समीकरण असं आहे की kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 असं वर्ग समीकरण आपल्याला दिलेलं आहे. या वर्ग समीकरणाचं एक मूळ दिलेलं आपल्याला x बरोबर 5 घ्यायचे आपल्याला. म्हणून काय करायचं, या वर्ग समीकरणामध्ये आपण x बरोबर 5 ठेवू. एक्सच्या ठिकाणी किती ठेवायचे आपल्याला, आता 5 ठेवायचे. मग के आपण जशास तसा लिहू. एक्सचा वर्ग म्हणजे आपण कोणाचा वर्ग करणार, 5चा वर्ग. त्याच्यानंतर वजा 14 एक्सच्या ठिकाणी 5 वजा 5 जशास तसे बरोबर राहतील 0. 5चा वर्ग म्हणजेच 25k उत्तर येईल. वजा 14 पंचे 70 वजा 5 जशास तसे बरोबर 0. आता 25k दोघांची बेरीज किती येईल वजा 75 बरोबर 0. 25k हे वजा 75 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यास निगेटिव्हच्या पॉझिटिव्ह होती प्लस होतील.
म्हणजेच केची किंमत येईल आपल्याला 75, इकडच्या गुणाकारातले 25 आपण इथं भागाकारात ठेवू, 25 त्रिक 75, म्हणजेच केची किंमत मिळेल आपल्याला 3. समजलं? बघा प्रश्न क्रमांक दुसरा ब, याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न बघायचा आहे. पहिला प्रश्न दिलेला आपल्याला की एक समीकरण दिलेलं आणि ते आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचे. दिलेलं समीकरण लक्षात घ्या की 5m वर्ग अधिक 9m वजा 2 बरोबर 0. आता आपण काय करत असतो याच्यामध्ये ए आणि सी यांचा गुणाकार किती येईल, 5 दुने 10 पण वजा 10 येतील. आता वजा 10चे आपल्याला असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज किती आली पाहिजे, +9. बरोबर. मग आपण काय करू, इथं 10 एक 10 घेऊ. बेरीज आपल्याला धन येण्यासाठी आपण काय करू, लहान्या संख्येला ऋण चिन्ह देऊ, म्हणजे दोघांचा गुणाकार वजा 10 येईल आणि दोघांची बेरीज +9 येईल. आता आपण काय करू, आपण मधलं पद वगळून त्या ठिकाणी त्याचे अवयव वापरत असतो. म्हणजे 5m वर्ग अधिक 10m वजा 1 लिहिण्याची गरज असते का, नाही. आपण m लिहू, वजा 2 बरोबर 0. आता आपण काय करत असतो, त्याच्या जोड्या पाडतो. बरोबर. आता दोन्ही ठिकाणी 5 भाग जाणारी संख्या आहे ना, म्हणून आपण 5 बाहेर घेऊ. दोन्ही ठिकाणी m आहे, m सुद्धा बाहेर घेऊ. मध्ये काय राहतील, फक्त m, कारण 5m गुणिले m बरोबर काय होत असतो, 5mचा वर्ग होत असतो. आता अधिक 5 बाहेर आलेले म्हणजेच काय, 5 दुने m बाहेर आलेले, याची गरज आहे का, नाही. इथं मायनस दोन्ही ठिकाणी आपण बाहेर घेऊ, काहीच नाही म्हणजे बाहेर घेता येईल आपल्याला. एक किती दोन्ही ठिकाणी बाहेर घेण्यासारखं काय आहे का, नाही. तेव्हा एक बाहेर घ्यायचा. मग मध्ये काय राहतील, मायनस बाहेर आलेले म्हणजे मध्ये राहतील फक्त m. मायनस बाहेर आला म्हणजे आपण काय लिहू, प्लस, कारण मायनस प्लस मायनस होत असतं. 2 जशास तसे. दोन्ही कंस सारखे आलेले दिसतात. जर इथं दोन्ही कंस सारखे आले नसतील त्याचा अर्थ अवयव पद्धतीने आपलं कुठेतरी चुकतंय. बरोबर. दोन्ही कंस सारखे आले, आपण काय करू, एक कंस सारखा लिहून टाकू आणि राहिलेलं एका कंसात 5m वजा 1. आता m + 2 = 0 किंवा और m 5m - 1 = 0. आता m बरोबर हे 2 बरोबर चिन्हाचे आपण पलीकडे नेऊ, काय होतील, -2. म्हणजे m ची एक किंमत मिळाली आपल्याला वजा 2, किंवा इकडच्या बाजूला बघा 5m जशास तसे वजा 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊन धन होईल. m बरोबर 1/5. अशा प्रकारे m च्या आपल्याला 2 किमती किंवा उकली मिळाल्या, जेव्हा एक मूळ त्याचं 5 असेल तेव्हा. ठीक आहे. 2b मध्ये आपल्याला दिलेला दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला एक समीकरण दिलंय आणि आपल्याला विवेचकाची किंमत काढायची. विवेचक म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, त्याचं सूत्र काय ते पण सांगतो. अगोदर दिलेलं समीकरण आपण सामान्य रूपात त्याची तुलना करायची. x वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0. सामान्य रूपाशी तुलना केल्याच्या नंतर आपल्याला किमती मिळतील. a ची किंमत, b ची किंमत 10 आणि c ची किंमत आपल्याला मिळत असते वजा 7. आता विवेचकाची किंमत काढायची म्हणजे आपण डेल्टाचं सूत्र वापरत असतो. काय आहे, b वर्ग वजा 4ac. यामध्ये आपण आता a b c च्या किमती लिहू. आता चला a ची किंमत b ची किंमत 10, म्हणून आपण 10चा वर्ग वजा 4 गुणिले 1 ची किंमत 1 आणि c ची किंमत वजा 7. काय येईल, 100 वजा मायनस मायनस प्लस 4 1 4 4 7 28. दोघांची बेरीज केल्यास किती येईल, 128. म्हणजे आपल्याला विवेचकाची किंमत किती मिळाली इथं. जर इथं तुम्हाला इथपर्यंत तुमचा प्रश्न संपलेला आहे. जर तुम्हाला इथं मुलांचे स्वरूप लिहायचं सांगितलं तर विवेचकाची किंमत ही धन आलेली आहे, म्हणून इथं लिहायचं आपण असमान वास्तव संख्या. हे लिहायचं सांगितलं नाही, पण कधी लिहायचं, जर तुम्हाला मुलाचं स्वरूप विचारलं तर. ठीक आहे. क्रमांक 2b मध्ये आपल्याला दिलेला तिसरा प्रश्न बघा. काय सांगितलेलं की ज्या वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला 0 आणि 7 आहेत, म्हणजे 0 आणि 7 मुळं असलेले वर्ग समीकरण आपल्याला तयार करायचे. मग या ठिकाणी आपण काय करत असतो, समजा अल्फा बरोबर आपण काय घेऊ 0 आणि बीटा बरोबर काय घेऊ आपण 7 घेऊ. एकदा आपण काय करू, अल्फा आणि बीटाची बेरीज किती येईल, 0 अधिक 7 बरोबर किती येतील 7. आता गुणाकार करू, अल्फा गुणिले बीटा म्हणजे 0 गुणिले 7 उत्तर किती येईल 0. आता आपल्याला माहिती आहे सामान्य रूप काय त्याचं, सामान्य रूप x वर्ग अधिक अल्फा अधिक बीटा मायनस अल्फा अधिक बीटा x प्लस अल्फा गुणिले बीटा. आता x वर्ग आपण जशास तसंच ठेवू,
मायनस अल्फा आणि बीटाची बेरीज किती आहे 7 लिहून टाकू एक्स अधिक अल्फा आणि बीटाचा गुणाकार 0 नाही लिहिला तरी चालतो डायरेक्ट 0 लिहून टाकाय झालं वर्ग समीकरण तयार समजला की ज्याचे मूळ किती असतील 0 आणि 7 ठीक आहे लिहू बघा प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपला जो पहिला प्रश्न दिलेला आपल्याला काय करायचं आहे सूत्र पद्धतीने सोडवायचं आहे सूत्र पद्धतीने सोडण्यासाठी आपल्याला दिलेलं वर्ग समीकरण लक्षात घ्या काय आपल्याला 3x वर्ग वजा 2x वजा 7 बरोबर 0 याची किंमत किती इथं 3 b ची वजा 2 आणि c ची वजा 7 आपण आता डायरेक्ट सूत्र लिहू काय सूत्र दिलेलं आपल्याला कोणतं चल वापरूया x बरोबर मायनस b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a 3x इथं ठीक आहे प्लस आहे म्हणजे आपल्याला प्लस बी भेटेल ठीक हे झालं आपलं सूत्र आता आपण सूत्रामध्ये किमती ठेवू मायनस बीच्या ठिकाणी किती आहेत 2 वर्गमुळामध्ये बीचा वर्ग म्हणजे आपण 2चा वर्ग करणार वजा 4 याची किंमत 3 आणि सीची किंमत -7 छेदामध्ये परत 2 गुणिले याची किंमत 3 आता x बरोबर वजा 2 प्लस मायनस वर्गमुळामध्ये 2चा वर्ग 4 गुणिले मायनस 2 आलेला आपण प्लस लिहू कळलं म्हणजे लिहायची गरज नाही काय येईल 4 त्रिक मायनस 2 आहे प्लस लिहू 4 त्रिक 12 12 साती 84 छेदामध्ये 2 त्रिक 6 आता आपण इथंच त्यांचा गुणाकार करू सॉरी बेरीज करू वजा 2 प्लस मायनस वर्गमुळामध्ये किती उत्तर येईल 88 दोघांची बेरीज छेदामध्ये किती आहेत 6 परत आता खाली घेऊ इकडं x बरोबर वजा 2 प्लस मायनस वर्गमुळामध्ये 88 चे अवयव पाळा 22 चौक म्हणजे 4 ना भाग देऊ 4 नाच का भाग द्यायचा कारण 4चं वर्गमूळ निघतं बाकी संख्येच निघल का नाही निघणार त्याला 8 ना पण भाग जातो पण निघन का वर्गमूळ 8चं नाही म्हणून आपण 4 ना द्यायचा छेदामध्ये किती येतं 6 आता परत वजा 2 जसे असतसे प्लस मायनस आता आपण काय करू हे 4चं वर्गमूळ 2 बाहेर घेऊ मध्ये करातील 22 छेदामध्ये किती येतं 6 दोन्ही ठिकाणी 2 आणि खाली 6 आहे 2 ना भाग जाणारी संख्या म्हणून आपण काय करू प्रत्येकाला 2 ना भाग देऊ कळलं आता आपण काय करू इथं x बरोबर 1 एकदा प्लस घेऊ वर्गमुळात 22 छेद 2 त्रिक 6 झालेले आहेत खाली म्हणजे खाली किती राहतील 3 आणि दुसऱ्या बाजूला लिहू 1 मायनस वर्गमुळात 22 छेद 3 ह्या दोन किमती आपल्याला वर्ग समीकरण क्रमांक 3 मध्ये आपल्याला दुसरा प्रश्न दिलेला आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये एक वर्ग समीकरण दिलेलं आहे 2p वर्ग वजा 6p बरोबर 0 याच्यामध्ये आपल्याला त्या वर्ग समीकरणाचे काही मूळं दिलेले आहेत 0 -2 आणि 3 हे त्या वर्ग समीकरणाचे रूट्स किंवा मुळे आहेत की नाही आपल्याला ठरवायचे ठरवत असताना अगोदर काय करू आपण सुरुवातीला p बरोबर 0 ठेवू आपण अगोदर 0 पडताळून पाहू म्हणजेच काय येईल 2 0चा वर्ग वजा 6 0 इक्वल टू किती यायला पाहिजे आपल्याला 0 समीकरणाची उजवी बाजू भेटायला पाहिजे आपल्याला 0चा वर्ग 0 2 गुणिले 0 उत्तर किती येईल 0 मायनस 6 गुणिले 0 उत्तर किती मिळेल 0 म्हणजे इथं डावी बाजू आणि उजवी बाजू कशी आली समान आली की नाही उजवी बाजू म्हणजेच म्हणून p बरोबर 0 हे समीकरणाचे उकल आहे त्यानंतर आता किती घ्यायचे p बरोबर वजा 2 ठेवू काय येईल मग इथं 2pचा वर्ग म्हणजे वजा 2चा वर्ग वजा 6pच्या ठिकाणी परत वजा 2 बरोबर 0 वजा 2चा वर्ग 4 येतो 4 दुने 8 वजा 6 दुने मायनस मायनस काय होतील प्लस बरोबर किती यायला पाहिजे 0 पण इथे दोघांची बेरीज किती येईल 20 20 बरोबर 0 दोघांची किंमत समान आहे का नाही म्हणजे इथं आपण लिहू डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही म्हणून p बरोबर वजा 2 हे समीकरणाची उकल
ही उकल नाही. आता राहिलेली तिसरी किंमत कोणती आहे? पी बरोबर 3 ठेवू आता. म्हणजेच काय येईल? 2 पीचा वर्ग म्हणजेच 3चा वर्ग वजा 6 परत पीच्या ठिकाणी 3 बरोबर 0. 3चा वर्ग 9, 9 दुने 18 वजा 6 18 बरोबर 0. 18 वजा 18 किती येतात? 0. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू इथं कशी आली? समान आली. म्हणून ही सुद्धा उकल आहे. म्हणजेच पी बरोबर 3 ही समीकरणाची उकल आहे. असा परीक्षेला प्रश्न 3 मार्कला तुम्हाला येऊ शकतो. बघा प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला तिसरा प्रश्न दिलेला आहे. एक शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे. वर्ग समीकरणाचा अभ्यास करत असताना आपण शाब्दिक उदाहरणाचा अभ्यास केला होता किंवा आपण त्याला काय म्हणत असतो? वर्ग समीकरणाचे उपयोजन किंवा ॲप्लिकेशन्स ऑफ इक्वेशन्स, स्क्वेअर्ड इक्वेशन्स. मग याच्यामध्ये आपल्याला वर्ग समीकरणाचं उपयोजन करत असताना सांगा बरं, समजा समसंख्या कशाला म्हणत असतात? की ज्या संख्येला 2 ने भागतो आपण त्याला समसंख्या म्हणतो. 2 क्रमगत नैसर्गिक संख्येमध्ये कितीचा फरक असतो? 2चा असतो. मग जर आपण समजा पहिली एक समसंख्या समनैसर्गिक संख्या जर x घेतली तर दुसरी कोणती घ्यावं लागेल आपल्याला? y घ्यावं लागेल का? 2च्या दृष्टीने समीकरण पाहिलं काय आपण? जर समजा आपण लहान समसंख्या x घेतली किंवा x घेऊ तर मोठी किती कोणती येईल? मग मोठी समसंख्या x अधिक 2, कारण 2चा फरक असतो. आता आपल्याला दिलेली अट काय? दिलेल्या अटीनुसार काय सांगितलं की दोघांच्या वर्गाची बेरीज, वर्ग करू दोघांचा, x चा वर्ग आणि x अधिक 2च्या वर्गाची बेरीज, यांची बेरीज किती येते? 244. आपण अगोदर याचं सामान्यपद मांडणी करून घेऊ. x वर्ग जशास तसा अधिक या कंसाचे आपण विस्तार सूत्राप्रमाणे अगोदर त्याचा विस्तार करून घ्यायचा. a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, आपण त्याचं विस्तार सूत्र माहिती आपल्या इयत्ता 8 असताना तुम्ही शिकलेले. संख्यांचा विस्तार, घातांकाचा विस्तार म्हणजे तुम्ही शिकलेले आहेत. ते काय करायचं? a चा वर्ग म्हणजेच x चा वर्ग, 2ab म्हणजे काय? 2 गुणिले 2 गुणिले x म्हणजे 2 दुने 4x. b चा वर्ग म्हणजेच कोणाचा वर्ग? 2चा बरोबर इकडं 244. हे जर माहीत नसेल तर पुढं वर्ग समीकरण सोडवता येणार नाही. त्यामुळे हे विस्तारित रूप लक्षात ठेवा. त्याच्यानंतर x वर्ग अधिक x वर्ग काय येईल? 2x चा वर्ग अधिक 4x. हे 4x आपण जशा हे 4 जशाच तसे इकडचे 244 इकडं आपण काय करू? मायनस करू. राहतील काय? 0. आता दोघांचे वजबाग करू आपण. 2x वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर वजा दोघांचं वजबाग किती? 240 बरोबर 0. दोघांचे वजबाग केल्यास किती उत्तर मिळेल आपल्याला? वजा 240 बरोबर. आता प्रत्येक ठिकाणी समसंख्या आहे म्हणजे 2 ने भागणारी संख्या आहे की नाही? आपण याला 2 ने भाग देऊ म्हणजे उत्तर समीकरण थोडं आपल्याला लहान झाल्यासारखं वाटून नावे पडायला सोपं जाईल. म्हणजे इथं काय येतील? 2 2 कॅन्सल झाले. x चा वर्ग 2 दुने 4 म्हणजे 2x, इथं 12 दुने 24 म्हणजेच 120 बरोबर 0. कळालं इथपर्यंत? आता आपण काय करू? 120चे असे अवयव पाडायचे आपल्याला की ज्याची बेरीज किती आली पाहिजे? अधिक 2 आली पाहिजे. मग आपण काय करू? 12 10 120 होतात. 12 वजा 10 केल्यास आपल्याला 2 मिळतील बरोबर. आता आपण वजा चिन्ह आपल्याला धन येण्यासाठी लहान संख्येला देऊ. गुणाकार वजा आणि बेरीज धन येईल. म्हणून x चा वर्ग 2x वजा करू अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. आता जोड्या पाडायच्या आणि पंढरपूरला पाठवायच्या. पण यावर्षी लॉकडाऊन आहे, यात्रा बंद आहे, इथं सोडून घेऊ. बघा x चा वर्ग दोन्ही ठिकाणी आहे, x बाहेर घेऊ. मध्ये काय राहील? x अधिक 12 कारण x बाहेर आलेला आहे, वजा 10 बाहेर घेऊ कारण 10 ने 120ला भाग जातो. मायनस प्लस मायनस होता म्हणून इथं प्लस घेऊ. 12 10 म्हणजे 12 गुणिले 10 120 होतात म्हणून मध्ये राहतील 12. दोन्ही कंस समान आलेत, आपण लिहून घेऊ बाहेर. x अधिक 12 दुसऱ्या ठिकाणी x वजा 10. आता x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर
0 म्हणजेच x बरोबर -12 किंवा x बरोबर 10. आता आपण x काय घेतलेलं आहे? कोणती? समनैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कधीही ऋण असते का? नाही, म्हणून x ची किंमत -12 असणार नाही. मग इथं लिहू आपण x बरोबर 10. ही लहानी समसंख्या असेल तर मोठी किती असेल मग? x + 2 म्हटल्याच्या नंतर 12. मग त्या समसंख्या कोणत्या असतील मग? 10 12 नाही, 10 आणि 12. 10 12. शेवटचा प्रश्न दिलेला आहे, चौथा प्रश्न, जो 4 गुणासाठी असतो. दोन्हीपैकी एकच सोडायचा असतो, पण आपल्याला असं वाटतं की 4 गुणासाठी प्रश्न शेवटचा खूप मोठा लिहावं लागतं आणि खूप अवघड असतो. आणि थोड्यामध्ये थोडा बदल करून दिलेला आहे विशाल सरांनी. कोणता? की वर्गमुळात 6 टाकलेले, म्हणजे लगेच असं वाटतं की लयच अवघड प्रश्न आहे. अवघड आहे का तो? नाही, एकदम सोपा आहे. तर कसा सोपा आहे बघा. अगोदर आपण काय करत असतो? सामान्य रूपामध्ये मान्य आहे की नाही केल्याच्या नंतर a आणि c चा गुणाकार करत असतो. किती येईल दोघाचा गुणाकार? 6. आता या 6चे आपण असे अवयव पाडतो की जी आपल्याला b भेटेल आपला, म्हणजे 2. किती? 2 वर्गमुळात 6 वजा 2 वर्गमुळात 6 आपल्याला भेटायला पाहिजे. 6चे अवयव पाडत असताना आपण काय करू? वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6. अवयव पडतील की नाही त्याचे? पडतील ना. दोघाचा गुणाकार केला तर 6 येईल ना, बरोबर. आता दोघाच्या बाहेर काहीच नाही, म्हणजे किती असतात? जर दोघाची आपण बेरीज केली तर 2 येतील की नाही? येईल ना. आता आपण बेरीज आपल्याला मायनस आणण्यासाठी आपण दोघाला ऋण चिन्ह देऊ, जेणेकरून दोघाचा गुणाकार धन येईल आणि दोघाची बेरीज ऋण येईल. पडे त्याचे अवयव, बरोबर. मग आता 3x चा वर्ग आपण याला वगळून टाकतो आणि काय लिहितो तिथं? वजा वर्गमुळात 6x. एक लिहिण्याची आवश्यकता नसते. वजा परत 6 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. आता आपण जोड्या पाडू. दोन्ही ठिकाणी काय आहे तर 3 ना भाग जाणारी संख्या आहे, पण वर्गमुळात 6 असल्यामुळे आपण वर्गमुळात 3 बाहेर घ्यायची. वर्गमुळात 3 आपण बाहेर घेतले. x दोन्ही ठिकाणी आपण x बाहेर घेऊ. वर्गमुळात 3 बाहेर आले 3 पैकी, म्हणून मध्ये काय राहतील? 3. जसं इथं 6 वर्गमुळात 6 जर दोघांचा गुणाकार केला तर 6 येतात, तसं वर्गमुळात 3 गुणले वर्गमुळात 3 केलं तर 3 येतील की नाही? बरोबर. आता x वर्गपैकी x बाहेर आलेला, म्हणजे मध्ये काय ठेवू आपण? x. कळलं इथपर्यंत? आता इथं 3 दुने 6 म्हणून आपण 2 लिहू. x बाहेर आलेला लिहायची गरज आहे का? समजलं हे कसं आलं? पुढच्या ठिकाणी वजा इथं 6 आहे, तिथं 2 आहे, दोघालाही 2 ना भाग जातो. जसं इथं आपण 3 पैकी वर्गमुळात 3 बाहेर गेले, तसं 2 पैकी वर्गमुळात 2 बाहेर घेऊ. बेत्रिक काय राहतील? होतील ना बेत्रिक 6. x जशाच तसा अधिक वर्गमुळात 2 बाहेर आले, म्हणजे मध्ये काय राहतील? वर्गमुळात 2, कारण वर्गमुळात 2 गुणले वर्गमुळात 2 काय येतील? 2 येतील, बरोबर. आता दोन्ही ठिकाणी हो इथं मायनस घेतलेलं आहे, प्लस मायनस, इथं मायनस प्लस प्लस मायनस मायनस प्लस येण्यासाठी इथं मायनस चिन्ह देऊ. दोन्ही कंस सारखे आले, आपण खाली लिहून टाकू. 3x वजा 2 आणि इकडं वर्गमुळात 3x वजा 2. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0 किंवा वर्गमुळात 3x वजा 2 बरोबर 0. आता आपण काय करू? वर्गमुळात 3x जशाच तसेच ठेवू, हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊ, म्हणजेच x बरोबर काय भेटतील आपल्याला? वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3. इकडच्या दिशेला सुद्धा वर्गमुळात 3x आपण जशाच तसेच ठेवू, इकडं वर्गमुळात 2, x बरोबर वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3. दोन्ही ठिकाणी किमती समान आलेल्या आहेत, काही अडचण नाही, लिहून टाकायचं. फक्त वर्गमुळात 6 दिलेत म्हणून खूप अवघड प्रश्न आहे असं म्हणून तो प्रश्न सोडून द्यायचा नाही परीक्षेमध्ये, कारण हा प्रश्न 4 गुणासाठी आलेला असतो. तुम्ही एक प्रश्न 4 मार्काचा सोडून दिला म्हणजे 40 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 10% अभ्यास तुमचा तिथंच मायनस झाला, 10% मार्क तिथंच कमी झाले. कळलं का? म्हणून असा प्रश्न सोडून द्यायचा नाही. लिहून घ्या वाटलंच. बघा प्रश्न क्रमांक 4 मधील आपल्याला दिलेला दुसरा प्रश्न. प्रश्न असा आहे की मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. कोणाकडे अधिक येतं? मुकुंदजवळ, म्हणजे सागरपेक्षा कमी असतील की नाही? मग ज्याच्याकडे कमी आहेत का त्याचे आपण x मानू. समजा सागरजवळ किती रुपये आहेत? समजा सागरजवळ x रुपये आहेत. मुकुंदजवळ किती असतील मग? आता आले जाग्यावर. मुकुंदजवळ x अधिक 50 रुपये असतील. आता पुढं दिलेल्या अटीनुसार काय दिलेल्या अटी आपल्याला?
दिलेल्या अटीनुसार काय सांगितलं, दिलेली अट काय आपल्याला की त्यांच्या जवळील रकमेचा गुणाकार हा 15,000 आहे. कोणाचा गुणाकार? x. सागरची रक्कम किती? x आणि मुकुंदची रक्कम x अधिक 50. यांचा गुणाकार किती येतो? गुणाकार किती येतो? 15,000. समजलं इथपर्यंत? आता x गुणिले x, x चा वर्ग, x गुणिले 50, 50x आणि इकडचे 15,000 इकडं आपण काय करू? मायनस करू. बरोबर राहतील 0. आता -15,000ची आपण अशी आवय पाडू की जेणेकरून आपल्याला त्याची बेरीज किती मिळेल? 50. म्हणून आपण काय करू? 150. हे 150 घेऊ गुणिले 100 घेऊ. बघा दोघांचे गुणाकार 15,000 येईल आणि बेरीज 50 येण्यासाठी आणि गुणाकार ऋण येण्यासाठी आपण लहान संख्येला ऋण चिन्ह देऊ. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. त्याच्यानंतर x वर्ग अधिक 50x ठिकाणी आपण काय लिहिणार आता? 150x वजा 100x इकडं वजा 15,000 बरोबर 0. आता आपण जोड्या पाडू. दोन्ही ठिकाणी x आहे, x बाहेर घेऊ, मध्ये राहतील x अधिक 150. इथं वजा 100 बाहेर घेऊ, मध्ये राहतील x मायनस प्लस मायनस 150. दोन्ही कंस समान आहेत, दोन्हीपैकी आपण एक कंस खाली घेऊ, दुसरा एका कंसात ठेवू. म्हणजेच x अधिक 50 150 बरोबर 0 किंवा x वजा 100 बरोबर 0. x बरोबर 150 आपण इकडे जाऊन काय करू? मायनस करू किंवा x बरोबर 100 इकडे जाऊन काय करू? मायनसचे प्लस करू. आता कधी कोणाकडे ऋण रुपये असतात का? मायनस रुपये असतात का? नाही. म्हणजे याचा अर्थ वजा 150 आपली किंमत असेल का? नाही. म्हणून आपण काय करू? म्हणून सागरजवळ 100 रुपये आहेत. तर मुकुंदजवळ किती असतील मग? मुकुंदजवळ किती रुपये आहेत? x अधिक 50. x ची किंमत किती आहे? 100 अधिक 50 बरोबर किती रुपये त्याच्याकडे? 150 रुपये आहे. सोपं होतं की नाही? अशा पद्धतीने आपण काय बघितलं? वर्ग समीकरण या प्रकरणाची 20 गुणाची सराव परीक्षा आपण